रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही डेली 10 करंटचे क्वेश्चन घेत असतो त्या क्वेश्चन आपण सिरीज चालू करूयात. जो काही मुंबईचा जो काही पेपर होणार आहे त्या मुंबईच्या पेपरला नक्कीच या क्वेश्चन सिरीजचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर तुमच्या स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आगामी काळामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या सर्व परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंतिक इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? बघा, शब्द फार इम्पॉर्टंट आहे. कितव्यांदा? पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा. तर फडणवीस साहेबांनी सध्या तिसऱ्यांदा त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. आता जर हा क्वेश्चन विचारत असतील की त्यांनी कितव्यांदा शपथ घेतली, तिसऱ्यांदा घेतली, तर त्या ठिकाणी असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी काही ठराविक इम्पॉर्टंट असे क्वेश्चन तयार होतात की महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक वेळा, बघा शब्द फार महत्त्वाचा आहे, वेळा हा शब्द महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक वेळा राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत? तर सर्वाधिक वेळा असणारे मुख्यमंत्री आहेत शरद पवार. जे काही पवार साहेब आहेत हे सर्वाधिक वेळा असलेले मुख्यमंत्री आहेत. जर वेळा विचारलं तर शरद पवार. दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळासाठी, बघा सर्वाधिक हे सर्व चालले सर्वाधिक वेळा म्हटलं की शरद पवार, सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री कोण म्हटलं तर त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांच्याबद्दल अजून दुसरं काय क्वेश्चन विचारला जातो तर जे काही महाराष्ट्रामध्ये पंचायत राज आलं, महाराष्ट्रामध्ये जे काही पंचायत राज आलं त्या महाराष्ट्र पंचायत राज हे कोणाच्या शिफारसीनुसार आलं तर ती होती वसंतराव नाईक समिती. ओके, आता जसं सर्वाधिक वेळा विचारलं जाऊ शकतं किंवा सर्वाधिक काळासाठी विचारलं जाऊ शकतं, तसा सेम क्वेश्चन हा सर्वात कमी वेळासाठी आणि सर्वात कमी काळासाठी असाही विचारला जाऊ शकतो. तर जो काही सर्वात कमी काळ आहे, सर्वात कमी काळाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे कोण होते तर ते देखील देवेंद्र फडणवीस हेच होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2014 मध्ये त्या ठिकाणी जे काय देवेंद्र फडणवीस आहेत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली आणि पहाटेचा शपथविधी झाला. त्यावेळेस 5 दिवसांसाठी म्हणजे सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री पदाची शपथ हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि आता 2024 मध्ये त्या ठिकाणी 5 डिसेंबर 2024ला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता सर्वात कमी काळाचे म्हटलं तर फडणवीस, त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त काळासाठी वसंतराव नाईक, सर्वाधिक वेळा म्हटलं तर शरद पवार. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री हे पण शरद पवार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही शरद पवार साहेब आहेत हे त्यावेळेस सर्वात तरुण मुख्यमंत्री असण्याचा मान त्यांना भेटला होता. अशा पद्धतीनं आत्ताचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी जसं कितव्यांदा शपथ घेतली तसं ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ते 21वे मुख्यमंत्री आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या. 21व्या क्रमांकाचे ते मुख्यमंत्री आहेत. याच्यावरती वेगवेगळ्या एक्झामला वारंवार फिरून त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत आणि क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. मग आता ह्याच्यामधला अजून एक मिसिंग असा क्वेश्चन असा आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960ला, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि BJP मधून म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे काही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना मान जातो. जर तुम्ही शिवसेनेचे बघितले तर मनोहर जोशी त्या ठिकाणी पहिले मुख्यमंत्री झालेले दिसतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून ही
अत्यंतिक इम्पॉर्टंट असणारी गोष्ट आहे. आणि ज्या काही इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून कलम क्रमांक 163, कलम क्रमांक 164 आणि कलम क्रमांक 167 असे फार इम्पॉर्टंट असणारे कलम आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या, हा जो काय कलम क्रमांक 167 आहे भारतीय राज्यघटनेतील, तर कलम क्रमांक 167 मध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याची कर्तव्य सांगितलेली आहेत की मुख्यमंत्र्याचं कर्तव्य की राज्यपालाला प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात किंवा कामकाजाबद्दल माहिती देणे. ओके. आणि 163 मध्ये राज्यपाल हा मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, राज्यपाल हा मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतो आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतो असा पॉईंट त्या ठिकाणी सांगितलेला आहे कलम क्रमांक 163 मध्ये. आणि 164 मध्ये मंत्रिपरिषद हा मुद्दा किंवा मंत्रिपरिषदेचा सल्ला हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. सल्ला हा शब्द 164 साठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 167 मध्ये मुख्यमंत्र्याचे कर्तव्य सांगितलेले आहेत. ही तिन्ही कलम, तीनपैकी कोणतं ना कोणतं एक कलम 100% आगामी काळामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला जरूर विचारलं जाईल. आता जसं मुख्यमंत्री पदाचा विषय होता तसाच सेम महाराष्ट्र राज्याला सध्या 2 उपमुख्यमंत्री म्हणून काल त्या ठिकाणी 5 डिसेंबरला शपथ झाली. एक आहेत एकनाथ शिंदे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री झालेत. महाराष्ट्रात असं दुसऱ्यांदा घडत आहे. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि आता सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून पुन्हा येता उपमुख्यमंत्री झालेत. अशा पद्धतीने सध्या महाराष्ट्र राज्यासाठी 2 उपमुख्यमंत्री सध्या आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरं म्हणजे अजित पवार साहेब. मग आता हे जे काय अजित पवार आहेत, क्वेश्चन बघा, अजित पवार यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. कितव्यांदा? कारण बऱ्याच जणांना वाटतं की म्हणजे त्यांच्याबद्दल अशी टॅगलाईन आहे की परमनंट उपमुख्यमंत्री. त्यांना मुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी आवड आहे किंवा त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे, परंतु त्यांना मुख्यमंत्री पद भेटत नाही. परंतु त्यांना परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून पण त्या ठिकाणी एक गणलं जातं किंवा मानलं जातं किंवा म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हे जर परमनंट मुख्यमंत्री तर आत्तापर्यंत किती वेळा ते परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी अजित पवार यांची नेमणूक झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 6व्यांदा ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. मग आता हे उपमुख्यमंत्री पद हे पद घटनात्मक नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. घटनात्मक नाही. म्हणून तर जे काही उपमुख्यमंत्री असतात, तुम्ही पाठीमागच्या टर्मला बघितलं तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं होतं. म्हणजे जे काही उपमुख्यमंत्री असतात त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या खात्याचा त्या ठिकाणी कारभार दिला जातो. मग हे जे काही अजित पवार आहेत हे उपमुख्यमंत्री झाले, 6व्यांदा झाले. तर पहिल्यांदा ते कोणत्या सरकारमध्ये झाले? तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ घेतली आणि हे पद घटनात्मक नाही. 6व्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली. मागच्या टर्ममध्ये त्यांच्याकडे अर्थ खातं होतं. मग आता जी काही महाराष्ट्र राज्याची विधानसभा जी काय झाली त्या विधानसभेवरती सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हटलं कोण, तरी देखील त्या प्रश्नाचं उत्तर अजित पवार येतं. आणि सर्वाधिक काळासाठी उपमुख्यमंत्री कोण असा देखील प्रश्न विचारला तरी देखील त्या प्रश्नाचं उत्तर हे अजित पवारच येतं. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मग आता ह्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी काही महाराष्ट्राची विधानसभा झाली ही विधानसभा किती जागांसाठी झाली किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रचना किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची जी काही विधानसभा आहे ती 288 जागांची आहे. जी विधान परिषद आहे, विधान परिषद जे काय आहे ही विधान परिषद 78 जागांची आहे. त्याच्यानंतर लोकसभेसाठी किती सदस्य महाराष्ट्रातून निवडून दिले जातात? तर टोटल 48 त्या ठिकाणी सदस्य किंवा ज्याला आपण खासदार असं म्हणतो तेवढे लोकसभा सदस्य किंवा लोकसभा खासदार हे 48 महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून दिले जातात. आणि राज्यसभेवरती टोटल 19 खासदार हे महाराष्ट्रातून निवडून दिले जातात. जर क्वेश्चन असा विचारला की एकूण संसदेमध्ये टोटल किती निवडून दिले जातात, तर संसदेमध्ये हे लोकसभेमधले 48, राज्यसभेमधील 19 असे 9 8 17 1 म्हणजे टोटल 67 जे काही
संसद सदस्य आहेत किंवा ज्याला आपण खासदार असं म्हणू, त्या संसद सदस्य किंवा खासदारांची नेमणूक त्या ठिकाणी होत असते. मग आता अजून एक क्वेश्चन ह्या ठिकाणी तयार होऊ शकतो की ते म्हणजे की ह्या ज्या काही विधानसभा आहेत ज्याच्या आत्ता नुकत्याच निवडणुका पार पडल्या, तर विधानसभा सदस्य होण्यासाठी वयाची पात्रता किती आहे? बघा, विधानसभा एखाद्याला सदस्य व्हायचं किंवा एखाद्याला मुख्यमंत्री व्हायचं किंवा उपमुख्यमंत्री व्हायचं किंवा अन्य मंत्री व्हायचं, तर त्याच्यासाठी वयाची अट किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 25 वर्ष पूर्ण असली पाहिजे. त्याच वेळी तो व्यक्ती हा विधानसभेचा सदस्य होऊ शकतो किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो. हा क्वेश्चन देखील बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला विचारलेले आहेत. जेवढे पॉईंट मी आत्ता स्क्रीनवरती लिहिलेले आहेत तेवढे सर्वच्या सर्व आत्तापर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळे करंटच्या अनुषंगानं हा स्टॅटिकचा पॉलिटीतला डाटा अत्यंतिक इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन, 73वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा पुरुष गट आणि महिला गट, याच्यामध्ये दोन्ही क्वेश्चन मी एकत्रच कव्हर केलेत. बघा, जे काही ज्युनियर राष्ट्रीय खो खोची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पुरुष गट आणि महिला गट विजेता खालीलपैकी कोणते राज्य ठरले आहे? ओडिसा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रानं दोन्हीही गटामध्ये म्हणजे पुरुष गट आणि महिला गट या दोन्हीही गटामध्ये त्या ठिकाणी विजेतेपद पटकवलेलं आहे. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 4 नंबरचा क्वेश्चन, 43वी तोच क्वेश्चन आहे. 43वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोठे पार पडली? जर ही स्पर्धा जी काय खो खोची राष्ट्रीय स्तरावरची ज्युनियर लेवलची झाली ती जर महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी जिंकली असेल, दोन्ही पुरुष संघ आणि महिला संघ, तर ती स्पर्धा कुठे पार पडली? तर खाली ऑप्शन बघा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली. ज्या अर्थी 3 ठिकाणी प्रदेश ऑप्शन सेट केलंय त्या अर्थी ऑप्शन नंबर 4 दिल्ली उत्तर असणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अलीगड या युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी, ह्या अलीगडमध्ये त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. जर त्यांनी अजून असा आतमध्ये जाऊन क्वेश्चन विचारला की उत्तर प्रदेशमध्ये 43वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा पार पडली तर ती कुठे पार पडली? तर ती अलीगड या ठिकाणी पार पडली. हा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. 5 नंबरचा क्वेश्चन, आता हा क्वेश्चन अत्यंतिक इम्पॉर्टंट आहे आणि कन्फ्युजिंग असणारा क्वेश्चन आहे. बघा, गाईला हा शब्द फार जास्त महत्त्वाचा आहे. गाईला या ठिकाणी स्टार करून ठेवा. मी याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाठवेलच. गाईला राज्यमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आसाम. आता या ठिकाणी 2 मुद्दे, तुम्ही खाली जर पॉईंट बघितले तर तुम्हाला ते दिसू शकतात. देशी गाईला हा जर पॉईंट म्हटलं, बघा, देशी गाईला आणि गाईला 2 राज्यमाता आहेत. देशी गाईला राज्यमाता म्हटलं तर नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशी गाईला त्या ठिकाणी सप्टेंबर 2024 मध्ये त्या ठिकाणी राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे. पण कोणत्या गाईला? देशी गाईला. क्वेश्चन काय विचारलाय? फक्त गाईला. जर फक्त गाईला विचारलं तर खाली पॉईंट मी दिलाय, गाईला राज्यमाता म्हणून घोषित करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड, आणि देशी गाईला म्हटलं तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की गाईला राज्यमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही उत्तराखंड हे जे काय राज्य आहे याने त्या ठिकाणी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केलं. जर तुम्हाला देशी गाई असा जर शब्द आला तर त्याचं उत्तर महाराष्ट्र राहील. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा, पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. 6 नंबरचा क्वेश्चन, जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार भारताचा 127 देशांमध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू. बघा, ह्या ठिकाणी विचारले तुम्हाला जो काही तुमचा ग्लोबल हंगर इंडेक्स असतो, ज्याला GHI असं आपण म्हणतो, तर जो काही ग्लोबल हंगर इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा नुकताच 2024चं रँकिंग विचारले. क्वेश्चन नीट वाचायचा की तुम्हाला 2024चा विचारलाय का 23चा विचारलाय. जे काय कालची राज्यसेवेची प्रिलिम्सची एक्झाम झाली त्याच्यामध्ये 2023चा हा ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांक हा किती होता? तर या ठिकाणी पहिलाच ऑप्शन बघा मी सेट केलाय. 2023 साली त्या ठिकाणी आपला जो काही GH आहे ग्लोबल हंगर इंडेक्स हा
111 होता आणि 2024 साली हा 111 वरून 105 झाला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर 105. 2024 साली आपला ग्लोबल हंगर इंडेक्स आहे किती? 105. ट्रिकने कशा लक्षात ठेवायचं? 10 रुपयांना भाकरी भेटते, 10 रुपयांना एक भाकरी भेटते. अशा 10 रुपयात किती भाकरी भेटल्यात? 5 भाकरी भेटल्या आणि परिणामी आपली जी काही भूक आहे किंवा हंगर आहे हे त्या ठिकाणी कमी झालं. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच 10 रुपयात मला किती भाकरी भेटल्या? 5 भाकरी भेटल्या. 10 रुपयात किती भाकरी भेटल्या? 5 भाकरी भेटल्या. 10 रुपयात 5 भाकरी भेटल्या असं 10 वरती 5 लिहायचं. त्याच्यावरून तो आपला ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. मग जागतिक भूक निर्देशांक 2024 म्हटलं तर 105 आणि जागतिक भूक निर्देशांक 2023 म्हटलं की 111. हे 2 पॉईंट व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात घ्या. कारण जी काही कंबाईनची एक्झाम होणार आहे ही 5 जानेवारीला जरी होणार असली तरी आत्ताच्या राज्यसेवेच्या पेपरवरून असं दिसतं की त्या ठिकाणी 2023चे पण बरेचसे क्वेश्चन, 24च्या क्वेश्चनला त्यांनी हातच घातला नाही. म्हणजे 2023च्या क्वेश्चनवरतीच करंटला त्यांनी फोकस केला होता. त्याच्यामुळे करंट हे 2023 प्लस 2024 असा 2 डाटा करणं खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही आकडे जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तेच 2023 मधले आकडे तुमच्या लक्षात राहणं गरजेची गोष्ट आहे. 7 नंबरचा क्वेश्चन, 2024च्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये प्रथमच या खेळाचा समावेश करण्यात आला. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून सांगायचे. ऑलरेडी मी हा पॉईंट सांगितलेला आहे की 2024च्या खेलो इंडिया यूथ गेम्स, हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स ज्या काय पार पडल्या त्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या हे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्या ज्या काही यूथ गेम्स आहेत ह्याच्यामध्ये प्रथमच एका कोणत्या तरी खेळाचा समावेश करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो खाली बघा, क्रिकेट, योगा, जलतरण आणि स्क्वॅश. हा शब्द असा आहे स्क्वॅश. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 4 स्क्वॅश या खेळाचा त्या ठिकाणी पहिल्यांदाच कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या खेळाचा जर समावेश केला जात असेल तर 100% आयोग त्या ठिकाणी क्वेश्चन विचारत असतं. तर स्क्वॅश या खेळाचा प्रथमच त्या ठिकाणी खेलो इंडिया यूथ गेममध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. तर योगा हा ऑप्शन दिलाय त्याच्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे जो काही 21 जून आहे तो आपण जागतिक योगा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करत असतो. जागतिक योगा किंवा जागतिक योग दिन किंवा योगा दिन असं पण आपण त्याला म्हणू शकतो. 21 जून ही तारीख फार जास्त महत्त्वाची आहे. 8 नंबरचा क्वेश्चन, नुकत्याच सुरू झालेल्या PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत दरमहा टिंब युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. आता जे काय बघा सूर्यघर हा जो काय पॉईंट आहे याचा अर्थ जो काय तुमचे घर असतात त्या घरावरती सोलार रूफ अशा पद्धतीनं बसवायचे आणि त्या अंतर्गत तुम्हाला मोफत वीज देण्याचं शासनाचा जो काय उद्देश आहे आणि ही योजना ही भारत सरकार राबवते म्हणूनच त्याला नाव PM दिलेले आहे. म्हणजे पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत तुम्हाला किती मोफत वीज भेटणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 300 युनिटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मोफत वीज दिली जाणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. 9 नंबरचा क्वेश्चन, आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण हा देखील क्वेश्चन कन्फ्युजिंग कॅटेगरीतला आहे. म्हणजे या 2 पॉईंटमध्ये 100% विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन होतं. बघा खालील विधाने, 9 नंबरचा क्वेश्चन, खालील विधाने लक्षात घ्या. अ नंबर आणि ब नंबर. अ नंबरचं स्टेटमेंट काय म्हणतंय? भारतातील पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ बेंगळूर या ठिकाणी सुरू करण्यात आले. आता भारतातील पहिले डिजिटल आहे पण डिजिटल लोकसंख्या घड्याळ, बघा आपल्याला लोकसंख्येच्या संदर्भात घड्याळ पाहिजे हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. डिजिटल लोकसंख्या घड्याळ हे बेंगळूर येथे सुरू करण्यात आले. आणि दुसरा खाली पॉईंट दिलेला आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ. म्हणजे या पहिल्या अ स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लोकसंख्या घड्याळाच्या संदर्भात बोलतोय आणि खालच्या ह्याच्यामध्ये वैदिक घड्याळाच्या संदर्भात बोलतोय. मग आता काय त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलंय की जे काही डिजिटल लोकसंख्या घड्याळ आहे हे बँगलोरमध्ये सुरू झालेले आणि जे काही वैदिक घड्याळ आहे हे उज्जैनमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. मग वरील विधानांपैकी बरोबर विधान कोणते असा क्वेश्चन आहे. फक्त अ, फक्त ब, अ आणि ब आणि यापैकी नाही. मी तुम्हाला वारंवार सांगितले विद्यार्थी मित्रांनो ज्या अर्थी एक्झामिनरचा
पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन फ्रेमिंगचा आहे किंवा तो क्वेश्चन सेट करतोय, त्याच्या अर्थी त्याला तुम्हाला कुठलं ना कुठलं उत्तर माहिती असावं ही अपेक्षा असते आणि शक्यतो प्रिलिम्सला यापैकी नाही याच्याकडे कल कमी असतो. मेन्सला गेल्यानंतर तुम्हाला यापैकी नाही मॅक्सिमम ॲन्सर त्या ठिकाणी पाहायला भेटू शकतात, परंतु प्रिलिम्सला तुमचा यापैकी नाही हा पर्याय अगदी क्वचितच विचारला जातो. त्याच्यामुळे यापैकी नाही या ऑप्शनला कसंच जायचं नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ही दोन्हीही अ आणि ब ही दोन्हीही विधानं त्या ठिकाणी योग्य आहेत. म्हणजेच जर तुम्हाला डिजिटल लोकसंख्या घड्याळ विचारलं तर ते बँगलोर या ठिकाणी आहे आणि वैदिक घड्याळ विचारलं तर ते उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि 10व्या नंबरचा आपला शेवटचा क्वेश्चन बँकिंगच्या संदर्भात क्वेश्चन आहे, कारण आत्ता सध्या बँकिंगची गोष्ट खूप जास्त त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळं जो काय आपला RBIची महत्त्वाची जो काय स्टॅटिक डाटामध्ये इकॉनॉमिक्समधला RBIचा पॉईंट असेल, त्याच्यानंतर ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या काही बँका असतील हे मुद्दे तुम्ही व्यवस्थित करून जा. RBIची स्थापना ही 1935च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी RBIची स्थापना झालेली. सुरुवातीला याचं मुख्यालय कलकत्ता या ठिकाणी होतं आणि आत्ता सध्या मुख्यालय हे मुंबई यासाठी आहे. आणि ज्यावेळेस RBIची स्थापना झाली होती त्यावेळेस ऑसबॉर्न स्मिथ नावाचे जे काय गव्हर्नर आहेत हे पहिले RBIचे इंग्रज गव्हर्नर त्या ठिकाणी किंवा ब्रिटिश गव्हर्नर असे आपण म्हणू शकतो. आणि भारतातले पहिले RBIचे मराठी व्यक्ती असलेले गव्हर्नर हे C.D. देशमुख किंवा पहिले भारतीय गव्हर्नर म्हटलं तरी C.D. देशमुख यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. मग आता हा बँकिंगच्या संदर्भात महत्त्वाचा रूल आहे आणि RBIचा ॲक्ट हा 1934चा आहे आणि RBIचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा 1949चा आहे. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा की त्यांनी कुठला ॲक्ट विचारला आहे. RBI कायदा विचारलं तर 1934चा कायदा आहे आणि RBI रेग्युलेशन ॲक्ट विचारलं तर तो 1949चा आहे. तर आता बघा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. NONG-HYUP बँक कोणत्या देशातील आहे. आता ही जी काही वरची बँक दिसते ही कोरियन साईडची बँक आहे आणि खाली ऑप्शन बघा पोलंड, उत्तर कोरिया, ब्रिटन आणि दक्षिण कोरिया. ज्या अर्थी एक्झामिनरने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत त्या अर्थी उत्तर या 2 ऑप्शनमध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे पोलंड हा ऑप्शन गेला, ब्रिटन हा ऑप्शन गेला. उत्तर कोरिया की दक्षिण कोरिया. तर विद्यार्थी मित्रांनो खाली मी मेन्शन केलेले RBIने RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जी काय एकदा कंबाईनचा 2019चा प्रिलिम्सचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला होता की ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या बँक आहेत ह्या सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या बँकांची जी काही सूची आहे ही RBI ॲक्ट 1934च्या कोणत्या शेड्यूलमध्ये किंवा कोणत्या सूचीमध्ये त्यांचा समावेश करण्यात येतो. तर खाली ऑप्शन होते पहिली सूची, दुसरी सूची, तिसरी सूची आणि चौथी सूची. तर ह्या ज्या काय बँका आहेत ह्या सर्व ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत ह्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये येतात. हा मुद्दा लक्षात घ्या. RBIने RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये NONG-HYUP बँक हिची समाविष्ट करण्याची घोषणा केलेली आहे. कृषी बँकिंगसाठी ही बँक अत्यंतिक प्रयत्नशील आहे. म्हणजे जर असं विचारलं तुम्हाला मल्टीलाइनर स्वरूपाचा क्वेश्चन त्या ठिकाणी तयार केला आणि विचारलं की ही जी काय बँक आहे ही सेवा क्षेत्रासाठी काम करते किंवा पायाभूत सुविधांसाठी काम करते किंवा कृषी क्षेत्रासाठी काम करते असे जर मल्टिपल ऑप्शन त्या ठिकाणी तयार केले तर कृषी बँकिंगसाठी कृषी क्षेत्रासाठी ही बँक अत्यंतिक प्रयत्नशील असते. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि कारण ज्यावेळेस एखादी बँक असते त्यावेळेस त्या बँकेला 40% तुमचा जो काही लोनचा कोटा आहे तो लोनचा कोटा 40% पूर्ण करणे ही आवश्यक गोष्ट असते. मग आता ही जी काय बँक आहे ह्या बँकेची 2016 साली भारतामध्ये येथे कार्यरत आहे आणि दक्षिण कोरिया येथे या बँकेची 2012 साली स्थापना झालेली आहे आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 दक्षिण कोरिया आहे. दक्षिण कोरियातील 2012 साली स्थापन झालेली ही बँक 2016 सालापासून भारतामध्ये कार्यरत आहे. RBIच्या 1934च्या कायद्यामध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये या बँकेचे त्या ठिकाणी ज्याला हे म्हणू नोंदणी किंवा घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग जो काही
RBIच्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे की RBIचे सध्याचे जे काय गव्हर्नर आहेत हे 50व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत आणि शक्तिकांत दास हे RBIचे रिसेंटली गव्हर्नर जनरल आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी टूल्स ठरवण्याचं RBI काम करतं. अशा पद्धतीनं RBIचा. आणि जर तुम्हाला असं विचारलं की सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती, सर्वात मोठी बँक कोणती, तर विद्यार्थी मित्रांनो SBI जे काय आहे ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँक असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे व्हाईट लेबल ATM, ब्राऊन लेबल ATM, बँक ATM असे वेगवेगळे त्या ठिकाणी बँकिंगचे बरेचसे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, हे पॉईंट त्या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झामला त्या ठिकाणी वेगवेगळ्या अनुषंगाने विचारले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो हे जे लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. त्याचबरोबर आपला जो काय टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा. वेगवेगळ्या एक्झामची माहिती असेल, करंटचे वेगवेगळे कात्रणं असतील किंवा वेगवेगळे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते त्या ठिकाणी मी पोस्ट करत असतो आणि त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त ह्या ज्या काही लेक्चरच्या PDF आहेत त्या देखील PDF मी त्या ठिकाणी शेअर करत असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.